नमस्ते फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत पनीर दम बिर्याणी। तर चला मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले एक बाउल दही घेतलेला आहे, त्याच्यात आपण मसाले टाकलेले आहे। तर त्याच्यात आपण चटणी पावडर, गरम मसाला, हळद असे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला दह्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याकडे जितक्या भाज्या असतील तितक्या आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत। तर मी इकडे गाजर घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि बटाटा घेतलेला आहे। तर ह्या सगळ्या भाज्या आपण त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत। तर चला मग आता भाज्या सगळ्या मिक्स करून घेणार आहोत। तर हिरवी मिरची, बटाटा आणि गाजर आपण त्याच्यात पहिले टाकणार आहोत। नंतरला आपण फ्लावर, वाटाणा या सगळ्या भाज्या एकत्र झाल्यानंतर आपल्याला शेवटी पनीर टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इकडे टाईम असेल तर आपण अर्धा तास ठेवू शकतो आणि जर टाईम नसेल तर 15 मिनटं ठेवलं तरी चालतं आहे। तर आपण आता इकडे 15 मिनटं ठेवणार आहोत। तर सगळं मिक्स करून घेतल्यानंतर इकडे आपण गॅसवर कढई ठेवायची आहे। कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला जितके राईस आपल्याला बिर्याणीसाठी लागणार आहे तितके आपण त्या पाण्यात टाकून घेऊया। आता पाणी ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यात थोडेसे खडे मसाले टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इकडे मी 2 वाटीची बिर्याणी करते आहे म्हणून मी 2 वाटी राईस घेतलेला आहे। आता इकडे आपण थोडासा अर्धवट तो शिजवून घेणार आहोत। तर दुसऱ्या गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये तेल टाकायचं आहे आणि आपण थोडासा कांदा तळून घेणार आहोत। कांदा तळल्यानंतर आपल्याला थोडंसं अजून तेल टाकायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला आता दह्यामध्ये जे मिक्स केलेलं होतं सगळ्या भाज्या आणि पनीर ते आपण तिथं तेलात टाकून घेणार आहोत। थोडंसं आपण त्या भाज्यांना शिजवून घेणार आहोत, तोपर्यंत आपला राईस पण होतोय थोडासा। तर अशा प्रकारे आपली दम बिर्याणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने होते। तर आता बघू शकता की अर्ध्या भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहे आणि आपला राईस पण थोडासा शिजलेला आहे। तर अशा प्रकारे लेअर टाकून घ्यायचे आहे। तर इकडे मी कुकरमध्येच दम देऊन घेतलेला आहे, त्याच्यामुळं दुसरं करायची गरज नाही आहे कारण माझ्याकडे आता कोळसा नाही आहे, त्याच्यामुळे असा दम दिला तरी बिर्याणी आपली होते। तर आता नंतर आपल्याकडे तळलेला कांदा होता तो वरतून टाकायचा आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि केसर टाकून आपण जे दूध तयार केलेलं होतं ते थोडंसं वरती टाकायचं आहे, म्हणजे आपल्या बिर्याणीला मस्त कलर येतो। बघू शकता तुम्ही की आता अशी बिर्याणी तयार झालेली आहे। तर दम बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पनीर दम बिर्याणी आहे, घरच्या घरी अगदी थोड्याच साहित्यांमध्ये आपली पनीर दम बिर्याणी होते। आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। बाय।